शेतामध्ये येण्यासाठी थोडा उशीर झाल्यामुळे आमच्याकडे येणारी धान चुराई मशीन दुसऱ्याकडे चालली गेली. त्यांचं चुना होतपर्यंत आपण थोडी पेटपूजा करून घेऊ. नंतर मग मोकळं होऊन जाते. तर मी आणलं होतं कारलीची भाजी आणि पोळी. माझी पेटपूजा होतपर्यंत आमच्या डिबलीकडे मशीन येऊन जाईल. ही आहे डिबली. तर बघा काही वेळाने ही मशीन आमच्याकडे आली आणि आमची धान चुराई सुरू आहे. तर बघा या पद्धतीने आम्ही धान चुराई करतो आणि असे पोते भरतो. नंतर आम्ही शेतातले पोते घरी घेऊन जातो. तोपर्यंत त्यांची मशीन होतपर्यंत किंवा धान चुराई होतपर्यंत मी लाकडीची भाजी तोडून घेते. तर बघा मला शेतामध्ये अशी लाकडीची भाजी दिसली. तर चला आपण संध्याकाळचा जुगाड करून घेऊ. तर संध्याकाळसाठी भाजी काहीच नव्हती. तर मी म्हटलं चला लाकडीची भाजी दिसताय थोडी तोडून घ्यावं. तर काही काही लाकडीला फुलंसुद्धा आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तोपर्यंत मी छान अशी कोडी कोडी भाजी तोडून घेतलेली आहे आणि इतकी सारी माझी भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी खायला खूप मस्त वाटते. तर बघा इथे आमची चूर्ण वगैरे झालेलं आहे. इतकं सारे पोते झालेले आहेत आणि घरी आल्यानंतर छान स्वच्छ धुवून साफ करून घेतली आणि नंतर छान कापून घेतली आहे. नंतर याला वाफेवर शिजवू दिली आणि नंतर लसूण आणि जिऱ्याची छान अशी फोडणी दिली आहे. ही लाकडीची भाजी खायला एकदम मस्त वाटते. तर बघा किती छान अशी सुटसुटीत भाजी झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.